सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम जय जय रघुवीर समर्थ. आत्ता सांगितलं याला काय असं प्रवचन असा वगैरे काय फार मोठा भाग नसणार आहे, व्याख्यान वगैरे नसणार आहे. मी तुमच्याशी बोलणार आहे मोकळेपणाने, जसं आपण एकमेकाशी बोलतो तसं त्या पद्धतीने बोलणार आहे आणि सगळा विषय जास्तीत जास्त सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार. नेहमी असं होतं, उपनिषद म्हटलं की अगोदरच माणसाला वाटतं हे काहीतरी आपल्या आवाक्याच्या पलीकडचं आहे आणि असं सुरुवातीला समज झाला की नंतर ऐकतानाही तसंच वाटत राहतं आणि तसं होऊ नये याबद्दल जास्तीत जास्त काळजी घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्यासंबंधी जी काही बैठक असते ती बैठक मांडून घेण्याचा प्रयत्न करूया की ज्या बैठकीच्या आधारावर उपनिषद समजावून घेणं सोपं होईल. उपनिषद म्हणजे काय, उपनिषद का ऐकायचं, कुणी ऐकायचं, कसं ऐकायचं, ते ऐकल्यानंतर काय होणार आहे, काय होणार नाही, हा सगळा एक फार सुंदर अभ्यास आहे आणि हा अभ्यास आपण व्यवस्थित 10 दिवसाच्या मुदतीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या प्रत्यक्ष उपनिषदाच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक माणूस म्हणून आपल्यावर जी काही जबाबदारी आहे, विशेष जबाबदारी आहे, जास्त जबाबदारी आहे, ती जबाबदारी समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि समजावून घेतल्यानंतर जर आपल्याला ते रुचलं किंवा खरंच माणूस म्हणून आपल्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी आहे. उत्क्रांती शब्द ऐकला असेल आपण की प्राणी ज्याला म्हणतात, जीव ज्याला म्हणतात, जीवसृष्टी म्हणतात, त्याची उत्क्रांती माणसापर्यंत संपली. ज्यावेळी माणूस निर्माण झाला त्या उत्क्रांतीची परिसीमा झाली आणि नंतर आता उत्क्रांतीसाठी काही शिल्लक राहिलं नाही असा एक समज आहे शास्त्राचा. पण आम्ही भारतीय असं मानत नाही की माणूस म्हणून जन्म आल्यानंतर आणखी एक पुढे उत्क्रांती शिल्लक राहते आणि त्याला मोक्ष असं म्हणतात की माणसाने मोक्ष मिळवला की खरी उत्क्रांती जी अपेक्षित असते ती पूर्ण झाली आणि जो पण मोक्ष मिळत नाही तो पण उत्क्रांती अपूर्ण राहिली असं आपलं भारतीयांचं मत आहे. भारतीय अध्यात्मशास्त्र जे आहे त्या अध्यात्मशास्त्राचं असं मत आहे. माणूस हा सहजच विचारवंत कसा आहे, माणसाचे काही व्याख्या केलेल्या आहेत. एक विचार करणारा प्राण्याला माणूस असं म्हणतात, एक व्याख्या आहे. हसणारा प्राण्याला माणूस असं म्हणतात, दुसरी एक व्याख्या आहे. आणि तिसरी कुतूहल ज्याला असतं फार मोठा, ज्याला इन्क्वायरी आपण म्हणतो, ते इन्क्वायरी किंवा कुतूहल असणारा माणूस, ज्याला कुतूहल असतं तो माणूस. अशा पद्धतीने माणसाच्या पुष्कळ व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या व्याख्याला धरून आपण थोडा माणसाने पाणी या शब्दाचा कसा विकास केलाय, साधं पाणी आहे तर एका पाण्याचा माणसाने कसा विकास केला त्याचा विचार केला तर माणूस हा विकासशील कसा आहे. जे सुरुवातीचे एलिमेंटरी गोष्टी असतात तिथपर्यंत थांबणारा नाही, पुढचा विचार करणारा आहे हे आपल्याला जर कळलं तर मग माणूस म्हणून आपल्याला एक जबाबदारी आपल्याला कळतं आणि ती जबाबदारी ओळखली की मग खरंच जर जबाबदारी ओळखली तर माणूस जरा बेचैन होऊन जातो आणि बेचैन झाल्यानंतर असं म्हणतो इतके दिवस ही मला जबाबदारी कळली असती. खूप जण असं म्हणतात, प्रवचन ऐकल्यानंतर किंवा अशा तऱ्हेची व्याख्यानं ऐकल्यानंतर हे आम्हाला आधी कळलं असतं तर किती छान झालं असतं, 30व्या वर्षी 35व्या वर्षी कळलं असतं किती छान झालं असतं असं म्हणतात. तोपर्यंत समजूत अशी असते की सावकाश रिटायरमेंट जवळ आल्यानंतर ज्याला जिकडे पडायचं असतं दुसरं काहीच करता येत नाही. आता जाणं येणं संपलं, मुलं सुद्धा आपापल्या आवाक्याच्या बाहेर गेली, मुली आपापल्या ठिकाणी गेल्या, आता काय करायचं. मग अशा वेळेला परमार्थ करावा अशी जी एक पारंपरिक कल्पना आहे त्या पारंपरिक कल्पनेला खूप मोठा धक्का बसतो. आपण जसं ऐकायला पाहिजे तसं ऐकलं, जे ऐकायला पाहिजे ते ऐकलं तर फार मोठा धक्का बसतो. मी असं म्हणत होतो, पाणी या कल्पनेचा माणसाने विकास कसा केलाय आणि त्याच्यावरून मग संबंध जीवनाचा विकास आपल्याला कसा करता येईल हाही विचार करता येतो. एक छोट्याशा पाण्याचा जर एवढा विकास करता येतो तर अख्ख्या जीवनाचा किती सुंदर विकास करता येईल आणि तो कसा करायचा याविषयी सुंदर मार्गदर्शन आपल्या शास्त्राने आपल्याला केलेलं आहे. आपण पाण्याला दुसरं शास्त्रीय भाषेत H2O म्हणतात, आपल्या विज्ञानाच्या भाषेत. आता आपण म्हणूया H2O हे वैज्ञानिक पाणी आहे. थोडेसे आता आपण सुरुवात करूया आपल्या विचाराला. H2O हे वैज्ञानिक पाणी आहे. पण आपल्याला जेव्हा तहान लागते, आपण जेवायला बसतो त्यावेळेला आपण H2O कधीच पित नाही. किती वैज्ञानिक जरी असला तरी टेबलावर बसल्यानंतर मी H2O पितो असं म्हणणार नाही, तो पाणी पितो असं म्हणेल. ह्याचा अर्थात आता पुढे जाऊ थोडं की पाण्याचा विकास जो आहे तो केवळ पाणी आणि H2O ह्याच्यावर थांबलेला नाही, ह्याच्या पुढे आणखीन थोडा माणूस जातो आणि पुढे गेल्यानंतर तो विचार करतो आणि विचारानं त्याच्या असं लक्षात येतं की आपलं सगळं जीवनच पाण्यावर अवलंबून आहे, संपूर्ण जीवन आपलं पाण्यावर अवलंबून आहे.
म्हणून त्यांनी पाण्याला जीवन हे नाव जे दिलं ते विचाराने दिलं. H2 हे जे नाव दिलं ते प्रयोगाने दिलं. कशी विकास कसा होतो आणि माणूस आपली बुद्धी वापरून काय काय पद्धतीने पुढे पुढे जात राहतो त्याचा हा एक आपल्यासमोर एक नमुना आहे की त्याने प्रयोग केला आणि पाण्याला H2 नाव दिलं. त्याने विचार केला आणि विचार करून पाण्याला जीवन हे नाव दिलं की आपलं सगळं जीवन त्या पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर 2-3% पाणी आहे आणि आपल्या शरीरात सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ते पाणी आहे. म्हणून आपल्या शरीराला पाणीदार असं म्हणतात. त्याच्या पद्धतीत विचार करायचा झाला तर शरीर पाणीदार आहे. आणि या शरीराच्या संदर्भात विचार केल्यानंतर जीवन आहे. त्याच्या पुढचा एक विचार आहे साहित्यिक मंडळी जे असतात ते त्यांना H2वर थांबत नाहीत. ते पाण्यावरही थांबत नाहीत, जीवनावरही थांबत नाहीत. ती साहित्यिक मंडळी किंवा वाङ्मयीन मंडळी आणखीन पाण्याला वेगवेगळी नावं देतात. आता माहीत असेल इथे पुष्कळ जणांना सलील नावाचं एक नाव आहे. अंभ, अंबू, वारी, जल असे कितीतरी पय, तोय अशी 10-12 नावं आहेत पाणी अशा अर्थाची. वास्तविक एवढं उपद्व्याप करण्याची काय जरूर होती. एक पाणी आणि H2O फार तर थांबायला काय हरकत होती, पण असं नाही थांबला तो. इतकी सगळी नावं दिली आणि प्रत्येक नावाला काहीतरी संदर्भ आहे. उदाहरणार्थ अंभ नावाचं एक पाण्याचं नाव आहे ते पाण्याच्या आवाजाच्या संदर्भामध्ये आहे. धबधबा आहे किंवा पाण्याचा खळाळ असतो ते पाण्याचा खळाळ अंभ हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला ध्वनिसूचक आहे शब्द तो. अशा पद्धतीने प्रत्येक जो शब्द आहे सलील जे चमकतो अशा पद्धतीने पाण्याला जेवढे जेवढे शब्द आहेत तेवढ्या शब्द प्रत्येक शब्दामागे काय अर्थ आहे. आपण आता पाहिलं हे साहित्यिकांचं पाणी आहे, वैज्ञानिकांचं पाणी, व्यावहारिक माणसाचं पाणी, विचारवंत माणसाचं पाणी, साहित्यिकांचं पाणी. त्याच्यापुढे एक भावनेचं पाणी आहे. भावना आहे. त्याला जलदेवता असं म्हणतात. आपण जर खेड्यात गेला तर नदीला पाणी नवीन येतं पावसाळ्यात दिवसामध्ये तर नवीन येणाऱ्या पाण्याची सगळे खेड्यातले माणसं पूजा करतात. त्यामध्ये दिवे सोडतात. कोणीकडे पाहिलं असेल जर दृश्य लहान असताना खूप जण पाहिलं नदीची पूजा करताना आतमध्ये दिवे सोडायचे असतात. ते दिव्याचं दृश्य सुंदर दिसतं आणि देवतेचं त्याला स्वरूप द्यायचं एकच कारण आहे एक माणसावर जी कृतज्ञता बुद्धी आहे. आता माणसाचं आणखी एक लक्षण आहे कृतज्ञता बुद्धी असते की ज्या पाण्यामुळे आपल्याला सगळी व्यवस्था अन्न पाण्याची होते त्या पाण्याचे कृतज्ञता बुद्धीने पूजा करणं आणि त्याला देवतेचा दर्जा देणं त्यामुळे त्याला जलदेवता असं आपण म्हणतो. ते खेड्यातले लोक पाण्याची नदीची पूजा करतात. कोळी लोक समुद्राची सुद्धा पूजा. नारळी पौर्णिमेला नारळ देणं वगैरे हा सगळा भाग आपल्याला ठाऊक आहे. हे भावनिक पाणी आहे. किती पाण्याचे प्रकार झाले हे सांगायचं एकच कारण आहे की माणूस विचारवंत आहे आणि प्रत्येक गोष्टीत पुढे 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 जाणार आहे, स्वतःचा विकास करून घेणार आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर विकासाचे एवढंच क्षेत्र नाही पाण्याच्या संदर्भातलं तर आपलं संपूर्ण जे जीवन आहे त्या जीवनाचा काही विकास करता येतो का आपल्याला आणि तो विकास किती उंचीपर्यंत नेता येतो तो का न्यायचा. आता हे सगळे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण 8-10 दिवसात शांतपणे घेण्याचा प्रयत्न करू की ज्यामुळे मग उपनिषद वाङ्मय, गीता वाङ्मय किंवा संत वाङ्मय आपल्याला काय देऊ पाहतं ते लक्षात येईल. नेहमी असं असतं शास्त्र किंवा संत किंवा उपनिषद भगवंत गीतेच्या रूपाने आपल्याला काय देऊ पाहतात हे आपल्याला कळलं पाहिजे. ते घ्यायचं कसं हे कळलं पाहिजे. मी मगाशी घेतल्यानंतर काय होतं हे कळलं पाहिजे, काय होत नाही हे कळलं पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टी कळल्या. प्रत्येक गोष्ट समजणं कळणं अत्यंत महत्वाचं असतं हे आपल्याला इथे सांगायची गरजच नाहीये. सगळे विचारवंत आहेत, बुद्धिमंत आहेत, समजून घेणारे आहेत आणि व्यवहारात आपल्याला ठाऊक आहे प्रत्येक गोष्टीचं थिअरी असते, प्रॅक्टिकल असते. थिअरी पूर्णपणे कळल्याशिवाय प्रॅक्टिकलला नीट हात घालता येत नाही. हे जसं आहे तसंच प्रत्यक्ष साधना करायची असेल तर ते जरा थिअरी म्हणतात जी उपनिषदामध्ये आहे, गीतेमध्ये आहे, संत वाङ्मयात आहे ती चांगल्या पद्धतीने आम्ही समजून घेतली तर पुढचा सगळा भाग सोपा होऊन जातो. म्हणून ती एक जबाबदारी आपली आहे की ते चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आणि या पद्धतीने समजून घेता घेता जर साध्या पाण्याला अशी उंची देता येते तर आपल्या पूर्ण जीवनाला किती उंची देता येईल. आता जीवनाचे स्तर किती जसे पाण्याचे स्तर पाहिले जीवनाचे स्तर बघूया आणि मग आपण कोणत्या स्तरावर आहोत हे ज्याच्या त्याने. आता इथे मात्र महत्वाची गोष्ट आहे दुसरा कोणत्या स्तरावरती हे चौकशी करायची नाही. मी कोणत्या स्तरावर आहे आणि मला कोणत्या स्तरापर्यंत जायचं आहे ते आपल्याला कळतं. त्या स्तरापर्यंत का जायचं, कसं जायचं हे फार महत्वाची गोष्ट आहे. हे कशासाठी हे जर नाही कळलं तर मग ह्या सगळ्या प्रकाराला एक यांत्रिकतेचा वास येऊन जातो. ठरलेली गोष्ट ठरलेल्या वेळेला ठरल्या पद्धतीने करत राहायचं त्याला यांत्रिकता म्हणतात. का करायची माहीत नाही, त्यांनी काय होतं माहीत नाही, काय होत नाही हेही माहीत नाही. आता काय होतं जे होत नाही त्याची वाट बघत राहतो आणि ती वाट बघून ते कधीच होत नसतं. त्यामुळे मग आपलं निराशा येऊन जाते. इतकं सगळं केलं पण अजून काहीच होत नाही असं वाटतं. जे व्हायला पाहिजे ते माहीत नसतं त्यामुळे झालं नाही तरी त्याची खंत निर्माण होत नाही. दोन्ही बाजूने अडचण आहे. जे होऊ नये त्याची वाट बघितली तरी त्रास आहे, जे व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि तेही लक्षात आलं नाही तरी त्रास आहे.
परंतु फार सुंदर विचाराचा भाग आहे आणि जितकं विचारशास्त्र आम्ही समजून घेऊ त्या प्रमाणात क्लॅरिटी येते. जसं व्यवहारामध्ये क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो, विचाराची स्वच्छता आणि स्पष्टता ही जेवढी जास्त तेवढं आपल्याला त्याची ग्रीप चांगली येते. ग्रीप चांगली आली की त्या दिशेने काय केलं पाहिजे हे कळतं. आणि असं काय केलं पाहिजे कळलं. समर्थांचं छान वचन आहे, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले, या वेगळे जे उरले ते करंटी पुरुष. छान आहे. समजले आणि वर्तले, आधी समजून घ्या, जसं समजलं असेल तसं जगा वागा. आणि असं जे करणार नाहीत त्यांना समर्थाने एक बलिदान समारंभ करून टाकला, करंटी पुरुष. आता ह्या पद्धतीने काय सुंदर विचार असतात संतांचे. आणि असे संतांचे विचार न समजून घेता आम्ही जेव्हा नुसतं पारायण म्हणतो, आता हे आमच्या क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी अशा शिरलेल्या आहेत, घुसलेल्या आहेत बरोबर, की पारायण करत राहायचं सातत्याने, काहीतरी करत राहायचो. आणि माणसाला एक मोठी खोड असते, काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही अशी एक मोठी समजूत आहे. व्यवहारात बरोबर आहे ते, पण परमार्थ असं फार काही करावं लागत नाही. परमार्थात कृती कमी आहे, विचार जास्त आहे. आणि आम्हाला कृती जास्त करावीशी वाटते, विचार करावाचं वाटत नाही. सगळे उलटा प्रकार आहे. आणि जेवढा आम्ही विचार जास्त करू तेवढं लवकर त्या ध्येयापाशी पोहोचू. आणि जेवढी कृती जास्त करू तितकं त्या ध्येयापासून लाभ राहू. नेहमी नियम असा आहे की जितकी कृतीशीलता जास्त तितकी विचारांची खेळ कमी. आणि जितकी विचारांची धाव कमी, झेप कमी, तितकी प्रगती कमी. अशा अगदी स्वच्छ कल्पना परमार्थात मांडलेल्या आहेत. म्हणून परमार्थ विचाराने सिद्ध होतो असं शंकराचार्य म्हणतात. मी जे आपल्यासमोर मांडणार आहे ते माझं, देशमुखांचं काहीच नसणार आहे. ते सगळं असणार आहे ते शास्त्रकारांचं असणार आहे, संतांचं असणार आहे. आणि हे सांगायला मला काही संकोच वाटत नाही, कारण संपूर्ण परमार्थशास्त्र हा मुळातच चोरीचा मामला आहे. त्या कथा सांगतो पुराणातली, म्हणजे आपल्याला कळतं की भगवान शंकर पार्वतीला वेदांत शास्त्र समजावून सांगत होते. थोड्यात भगवान विष्णू गेले माशाच्या रूपाने आणि ते सगळं त्यांनी चोरून ऐकलं. आणि चोरून ऐकल्यानंतर पुढे मग बाकीच्या लोकांना द्यायला सुरुवात केली. म्हणजे मूळचा माल कसा आहे, मूळचा माल चोरीचा आहे. आता मूळचा चोरीचा माल, त्या चोरीच्या बाबतीत एक नियम असतो, जर आपल्याला ती चोरी पचायला हवी असेल तर त्याचा थोडा थोडा वाटा बाकीच्यांना द्यायला लागतो. त्याच पद्धतीने मी आता चाललेलं आहे. म्हणून यात माझं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट ती संतांची शास्त्राची आहे. म्हणून प्रत्येक वेळी मी जे आपल्यासमोर मांडणार आहे, समजले आणि वर्तले, हे तो एकच आहे की त्यांचं तसं म्हणणं आहे. आणि असे जे नसतात त्यांना ते करंटे म्हणून मोकळे होऊन जातात. म्हणजे आपल्याला जबाबदारी येते, करंटे न व्हायचा होता भाग्यवान व्हावं. आणि भाग्यवान व्हायचं असेल तर समजून घेतलं पाहिजे, ह्यात दुसरा पर्याय नसतो. आता जीवनाच्या स्तराचा विचार करतो आपण. जो सुरुवातीला माणूस होता त्याला संस्कृतमध्ये त्याला द्विपाद असा शब्द होता. सुरुवातीचा जो माणूस गुहेत राहणारा वगैरे अशा पद्धतीचा द्विपाद, 2 पायाच्या प्राणाला माणूस असं म्हणतात, अशी नुसती त्याची व्याख्या होती. द्विपद किंवा द्विपाद असं ह्यात एवढा होत. माणसाची मुळात व्याख्याच ती होती, 2 पायावर उभा राहणारा प्राणी. या पद्धतीकडे दुसरी व्याख्या नव्हती. आता माणूस जसा पुढे जायला लागला, विचार करू लागला, प्रगती करून घेतली, तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये होमोसॅपियन्स असं नाव मिळालं. छान एक विचार आहे, होमोसॅपियन्स. होमोसॅपियन हे नाव माणसाला केव्हा मिळालं, जेव्हा तो प्रगतीच्या टप्प्यावरती हळूहळू जायला लागला तेव्हा त्याला ते नाव मिळालं. तोपर्यंत तो 2 पायाचा प्राणीच होता. 2 पायाच्या प्राण्यापासून होमोसॅपियनपर्यंत एक जे काही बदल झाली तो प्रगतीचा पहिला टप्पा आहे. आणि या प्रगतीच्या पहिल्या टप्प्यानंतर पुढे जेव्हा माणूस जायला लागला तेव्हा 4च गोष्टीमध्ये अडकून पडलेला होता माणूस. आहार, निद्रा, भय आणि मैथुन, 4 गोष्टी आहेत. त्या 4 मध्ये अडकून पडलेला जो प्राणी असतो तो अगदी एलिमेंटरी माणूस असं आपण म्हणूया. अगदी सुरुवातीला केवळ त्याला माणूस म्हणावं लागतं म्हणून त्याला माणूस म्हणायचं. यापेक्षा त्याला माणसाची जी खरी लक्षणं आहेत जी आपण पुढे बघणार आहोत ती त्याच्यात काहीच नाही. आहार म्हणजे खायचं, खाणं पिणं, निद्रा, छान छान ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्या सोयी करून झोपायचं. आता त्याच्यातही उत्क्रांती पुष्कळ झाल्या. खाण्याचे पदार्थ 4च पदार्थ होते सुरुवातीला, त्यानंतर किती पदार्थ झाले आज मला ठाऊक आहे. मोठी प्रगती आहे. मेक्सिकन आहे, अमुक फूड, तमुक फूड, इटालियन फूड, असे प्रत्येकाच्या घरात एवढी पुस्तकं असतात प्रत्येक फूडच्या संबंधी. आता ही जी खाण्यातली प्रगती आहे, म्हणजे खाण्यात सुद्धा माणूस भात भाकरीवर थांबलेला नाही. आता ह्याच्यातून आपल्याला कल्पना येईल की विकसनशील आहे, पुढे जायचं असतं, पुढे आणखीन काहीतरी आहे, पुढे आणखीन काहीतरी आहे. असे एक माणसाच्या समोर अखंड ध्येय आहे. त्या ध्येयाच्या दृष्टीने माणूस जात राहतो. फक्त एकच आहे, खरं जे ध्येय आहे शेवटचं, ते आपल्या आर्याने सांगितलं किंवा आपल्या परंपरेत संतांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, त्या ध्येयाची आपली ओळख नसते. आणि ओळख नसते याचं एकच कारण आहे, ते ध्येय गाठून आपल्याला काय मिळणार आहे हे नीट माहीत नसतं. सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि माणसाचं एक सहज हे प्रवृत्ती आहे, तर मला काय मिळणार आहे हे त्याला पटल्याशिवाय आणि ते खरंच मिळण्यासारखं आहे असं वाटल्याशिवाय तो त्या वाट्याला जातच नाही.
म्हणून परमार्थाची एक गोष्ट खूप समजावून सांगावं लागते की उपनिषद वाचल्याने काय होणार आहे, अभ्यास केल्याने काय होणार आहे, ऐकल्याने काय होणार आहे. आणि हे जर समजावून सांगितलं नीट आणि समजावून सांगितलं पटलं आणि ते स्वीकारावं असं वाटलं तरच खऱ्या अर्थाने अभ्यास होणार आहे. आणि हे जर पटलं नाही म्हणजे समजावून सांगणाऱ्याला समजावून सांगता आलं नाही, समजावून घेण्याला समजावून घेता आलं नाही, दोन्हीकडून चूक होऊ शकते. तर मग तिकडे प्रवृत्ती कमी होते आणि हळूहळू आपण त्याचा नाद सोडून देतो. आणि नाद सोडून देण्याचं एकच कारण आहे, मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते पुरेसं मोटिवेशनच होत नाही. आणि ते मोटिवेशन व्हायचं असेल तर प्रगतीचे टप्पे आपण कसे बाकीच्या क्षेत्रात गाठतो ते कळतं. आहाराच्या क्षेत्रात, निद्रेच्या क्षेत्रात भीती. आता सगळेजण इथे आपण सगळेजण जमलेले लोक थोडेसे भयग्रस्त असतो, चेहऱ्यावर दिसत नाही आणि एकमेकाची ओळख करून देताना सुद्धा आम्ही चुकून म्हणत नाही आम्ही भयग्रस्त आहोत. आता यांनी माझी ओळख करून दिली, चुकून म्हणाले का हे भयग्रस्त आहेत म्हणून? अजिबात म्हणाले नाही. पण भय हे ओळख करून द्यायची गोष्टच नसते, कारण सगळेच भयभीत असतात थोडे थोडे. आणि सगळेच भयभीत असल्यामुळे एकमेकाची ओळख करून द्यायचं कारणच काय, असा एक पुढचा प्रश्न असतो. न ओळख करून देताच माहीत असतं प्रत्येक जण थोडासा भयभीत आहे. आता भयाचं एक स्वरूप सांगतो, सगळ्यांना माहीत असलेलं स्वरूप आहे. तर एक मंत्र आहे, तो भयाचा भीतीचा एक मंत्र आहे, श्रीराम जयराम जय जयराम नाही. तर मंत्राचं स्वरूप असं आहे, काय होईल आणि कसं होईल, हा एक मंत्र आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कळत न कळत थोडाफार कमी जास्त प्रमाणात काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. आता हा जो मंत्र आहे हे भीती आहे. आणि जिथे भीती असते तिथे सुख असेल का हो? आता परमार्थ आपण तिकडे जातो ना, उपनिषदाच्या दिशेने जातोय. दोन वाक्य शेजारी ठेवली मी भयभीत आहे आणि मी सुखात आहे. ही दोन वाक्य शेजारी ठेवली तर जुळतात का? ही दोन वाक्य शेजारी ठेवली तर अजिबात जुळत नाहीत. मी भयभीत असेल तर सुखी असेल कसा? किती किती भय असतात तिथे जमलेल्या प्रत्येकाजवळ, किती भय आहेत हे आत्मपरीक्षण आहे. भयभीत दिसत नाही मी, कारण तसं भयभीत मी आहे असं दाखवायची पद्धत नाही समाजामध्ये. आणि माणसं फार पटाईत असतात ना, जे आहे ते झाकून ठेवण्यात अतिशय पटाईत असतात. हे कल्पना करा की स्वयंपाकघरात खडाजंगी चाललेली आहे दोघांची. तेवढं दारावर कॉलबेल वाजली. कॉलबेल वाजल्याबरोबर दोघं जण दारापर्यंत जातात दोघायला, इतक्या हसतमुख असतात दोघं जण. तिथे पोचल्यानंतर ते असं वाटतं ह्या घरात काय शांतता नांदत असेल आणि अगदी मेड फॉर इच अदर असले पाहिजेत. आता ते बरोबरच आहे, ते भांडण तिथे जाऊन द्या, काय झाकून ठेवायचं आहे, बरोबरच आहे, दाखवू द्या असं नाही. तसंच भयाच्या बाबतीत आहे. आपण भयभीत असतो पण आपण भयभीत असतो स्वीकारत नाही. आणि परमार्थामध्ये एक गोष्ट जर मोठी कोणती होणार असेल तर निर्भय होतो. आता हे जर मोटिवेट झालो आपण, नाही मला भय असता कामा नाही, हे जर नक्की ठरलं तर परमार्थ पाहिजे हे ठरतं. आणि जोपर्यंत हे ठरत नाही मी भयभीत असलो तरी चालेल असं त्याचं ठरतं, त्याच्यासाठी परमार्थ नाहीच आहे. आता काय होईल कसं होईल हा एक विचार आहे. कशा कशा संबंध विचार असतो. शरीराचा काय होईल आणि कसं होईल पहिला विचार. एक अटॅक येऊन गेलेला आहे. आता पुढचं माहीत असेल तुम्हाला, ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं दिसतंय, किंचित शुगर सुद्धा दाखवते. अल्सरची लक्षणंही काही थोडी थोडी आहेत. काही कारणाने लिव्हर सुद्धा बिघडलेली आहे. कारण कोणती असतील ते ठाऊक आहे तुम्हाला. आता अशा पद्धतीने आता काय होईल कसं होईल शरीरासंबंधी एक विचार असतो, काय होईल आणि कसं होईल. आता हे भयाचं एक कारण आहे, कारण आपलं सर्वांचं ठरलेलं आहे काय वाटेल झालं तर हे जाता कामा नये. तर हे जे ह्याला महाभय असं म्हणतात, छोटं भय ना, ह्याला महाभय असं नाव आहे. पण देवाचं असं ठरलेलं आहे नेल्याशिवाय सोडणार नाही. आता एक मजेशीर गोष्टी असतात. हे परमार्थाची फंडामेंटल्स आहेत ते सगळी. हा जो विचार आहे हा संबंध परमार्थशास्त्राची फंडामेंटल्स आहे ते. आणि फंडामेंटल जो पण आम्ही समजावून घेत नाहीत आणि समजावून घेतलेली पटत नाहीत तोपर्यंत परमार्थशास्त्राचा आम्ही विचार करणं अभ्यास करणं शक्यच नाही आहे. म्हणून सारखा शब्द आहे मोटिवेशन. आपलं सर्वांचं ठरलेलं आहे वाटेल झालं तरी हे जाता कामा नये. देवाचं असं ठरलेलं आहे वाटेल झालं तरी नेल्याशिवाय राहणार नाही. समजा इथे कोणी दत्तभक्त आहेत, आयुष्यभर गुरुवार करा, नंतर गुरु काय म्हणतात त्याला गुरुचरित्र त्याचे रोज एक पारायण करा, दिगंबरा दिगंबरा म्हटल्याशिवाय अजिबात झोपू नका. काय वाटेल ते केले तरी शरीर नेल्याशिवाय राहणार नाही. आता हे ठरलेलं आहे आणि आपल्याला तर ठरलेलं आहे ते जाता कामा नाही. आता हा खेळ आहे का? मला असं वाटतं जाता कामा नाही. तो म्हणतो नेल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या खेळामध्ये निकाल कोणाच्या बाजूने होणार आहे? हे जिंकणारे कोण या खेळामध्ये? मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे. नक्की ठरलंय तर तो जिंकणार आहे आणि आपण हारणार आहोत. हे अगदी पक्क ठरलेलं आहे.
आता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात त्याला नोरा कुस्ती असं म्हणतात, की ज्याचा निकाल आधीच ठरलेला आहे. अशी जी कुस्ती त्याला नोरा कुस्ती असं नाव आहे. आता ह्याचा निकाल आधीच खेळायचा, मग खेळायचं कशाला, खेळायचाच कशाला. आता इथे माझा सांगतो, संत जे असतात ना, ज्यांनी उपनिषदांचा अनुभव घेतलेला आहे, गीतेचा अनुभव घेतलेला आहे, असे जे संत आहेत ते न खेळता जिंकतात आणि आपण खेळून खेळून हारतो. किती फरक पडतो बघा. समजावून घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या तर आहेत. आणि वेदांत शास्त्र, उपनिषदातलं शास्त्र जे आहे ते आपल्याला थेट ह्या दिशेने घेऊन जातं, निर्भयतेकडे अलगदपणे घेऊन जातं. आणि असे संत निर्भय झालेले असतात. आणि निर्भय झाल्यामुळे ते देवाला असं म्हणतात, देवा तू नेऊन नेऊन आमच्यातला काय नेशील. हा पुढचा विचार आहे. उपनिषदांचा अभ्यास करताना हळूहळूचा विचार आपल्या समोर येईल, तू माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील. हा पुढचा विचार आहे. ते म्हणतात फार तर शरीर घेऊन जाशील, तू खुशाल घेऊन जा, पण एक मार्मिक गोष्ट अशी आहे, तुला मला नेता येणार नाही, तुला मला नेता येणार नाही, कारण तू मी एकच आहोत. आता हा परमार्थ शास्त्राचा परमोच्च बिंदू आहे. तो देव आहे, तो देव मीच आहे असा अनुभव घ्यायचा. आणि देव मीच आहे असा अनुभव घेतला की देवाने देवाला नेणार कसं, दोन्ही एकच असताना. आता असे जेव्हा संत आतमध्ये शांत निवांत असतात, निर्भय असतात, आणि निर्भय असल्यामुळे ते म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असं निवांतपणे म्हणू शकतात. आणि आम्ही मात्र जायचा विचार जरी मनात आला तरी काय होतं, आज जरा कोलाहल होऊन जातो, गडबड होऊन जाते, भीती होऊन जाते, आणि तो विचार बोलत सुद्धा नाही आम्ही. जर आपला मुलगा समजा मरण हा शब्द तोंडावर आला तरी त्याच्या तोंडावर हात ठेवता, अभद्र बोलू नकोस. इतकी मरणाची भीती आहे, दहशत आहे मरणाची. आणि अशा मरणाच्या दहशतीखाली आपण जेव्हा राहतो तर निर्भय असो का, आपण प्रसन्न असो का, शांत असो का, सुखी असो का, आनंदरूप असो का, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर परमार्थशास्त्राकडून आम्ही घेतली तर आपलं जीवन एक वेगळ्याच उंचीवरती जीवन जातं. आपण विचार करतो जीवनाच्या उंचीचा. आणि मग ह्या चारही गोष्टीत जे रमलेले लोक असतात, आहार, हे खा ते खा, आणि आपले एक हे असतं, एक तर लोकांकडे जेवायला जायचं, लोकांना जेवायला बोलवायचं, कारण कोणाला तरी बोलवल्याशिवाय कोण बोलवेल कसं, आता हे प्रश्न असतात. म्हणून जात राहायचं, बोलवत राहायचं, जात राहायचं, बोलवत राहायचं, हा एक नाद असतो. आणि या नादामध्ये गेलं की ह्याला मग पब्लिक इंटरॅक्शन वगैरे असं काहीतरी चांगले नाव असतात, त्याला मूळ असतं त्यातली गोष्ट खाण्याचं. इतका नाद असतो खाण्याचा, हे खा ते खा, असं खा तसं खा. अशा पद्धतीने खाण्याच्या नादात जे राहतात ते अगदी एलिमेंटरी स्तरावर तासा समजा हरकत नाही. आता त्या स्तरामध्ये आपण उत्क्रांती केलेली, मग अशी म्हटलं म्हणा, भात भाकरी नुसता खात नाही, पुढचे पदार्थ खात जातो. तसंच आहे निद्रेचं, तसंच आहे. काय म्हणतात, भुकेला कोंडा आणि निद्रेला धोंडा अशी म्हण आहे मराठीमध्ये. आता जे शांत असतात, निवांत असतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीत झोप लागते. आणि जे आतून शांत नाही त्यांना कोणत्याही परिस्थितीत झोप लागत नाही. दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी तिथे आहेत. आमच्या इथे बुरबुडला बाजार असतो. ते बैलगाडी भरून शेतकरी येतात गाड्या घेऊन, ते बैल सोडतात आणि अशी गाडी उंच होते, अशी एका बाजूला कलते, त्याच्या खाली पेंडा ठेवलेला असतो, त्या पेंड्यावर एक घोंगडी घातलेली असते. रात्रभर निवांत झोपले असतात. मी व्हिजिटला जायचो रात्रीच्या वेळेला, ते दाराडूर झोपलेले असायचे. मला आश्चर्य वाटायचं, बैलगाडी खाली पेंड्यावरती घोंगडी घालून हे निवांत झोपतायत आणि आम्हाला मच्छरदाण्यान, गाद्यान, युफोम आणि अमुक असून सुद्धा इकडून तिकडे तिकडून इकडे टासिंग ज्याला म्हणतात तसं टासिंग चालू आहे. असं का? हे एकच कारण आहे की आतमध्ये जे शांत लागतं तिथे ते शांत आहे, आणि इथे मात्र आता ज्यांनी त्यांनी म्हणायचं अशांत आहे. दुसऱ्याने कशाला म्हणावं, आपण अशांती का असते, भय असतं, काय होईल कसं होईल, शरीराचं काय होईल कसं होईल. दुसरं आता पुढचा विषय, किती गोष्टीच्या ठिकाणी आहे, जो उद्योगधंदा नोकरी व्यवसाय असतो त्याचं काय होईल आणि कसं होईल. जसं आदल्या दिवशी संध्याकाळी पाकिट आणि पत्र दोन्ही देतात असं म्हणतात. एक पाकिट देतात मोठं आणि पत्र देतात, उद्यापासून रोज संध्याकाळी घरी येईपर्यंत, घरी आला की समजायचं हा बरोबर आता पाकिट आणि पत्रा वाचून आला, जमलं, आज गेला दिवस. आता असं जे काही आहे त्याला भय असे केलं, काय होईल आणि कसं होईल, नोकरीचं काय होईल, धंद्याचं काय होईल, उद्योगाचं काय होईल, व्यापाराचं काय होईल कसं होईल, हा विचार दुसरा आहे. आता ह्या सगळ्यातून सुटका परमार्थ करण्याची व्यवस्था परमार्थशास्त्रात आहे. आता परमार्थशास्त्राचं महात्म्य सांगायला बसलो मी, आणि ह्या सगळ्यासाठी परमार्थशास्त्रात उपाय आहेत, इलाज आहेत. आणि हे सगळे इलाज चमत्कारांच्या स्वरूपाचे नाही आहेत, विचारांच्या स्वरूपाचे आहेत, शास्त्राच्या स्वरूपाचे आहेत. आपल्या सगळ्यांना ह्याच्यावर उपाय हवे असतात, पण ते चमत्कारांच्या स्वरूपाचे.
कोणीतरी अंगठी घालावी, कोणीतरी गंडा द्यावा, कोणीतरी दोरा बांधावा, कोणीतरी मंत्र सांगावा, कोणीतरी एखादं व्रत करायला सांगावं, कोणीतरी पारायण करायला सांगावी आणि असं केलं म्हणजे आमचं काम व्हावं. आता हा जो विचार आहे हा परमार्थशास्त्र अजिबात मंजूर नाही, की ज्याला आपण विकृत श्रद्धा असं म्हणतो. त्या परमार्थशास्त्राचा काळीत का संबंध नाही. विचारच अशा पद्धतीने आम्हाला छान बसून दिलेले असतात की त्या विचाराच्या निकषावर या सगळ्या गोष्टी घसून बघितल्या की आमची शांतता असते ती अजिबात बिघडत नाही. आणि मग ठेवले आनंदे, सगळ्यांना माहीत असलेलं आहे, ठेविले आनंदे तैसे जे राहावे चित्त असे द्यावे त्यांचं समाधान, आमचं असमाधान आहे. एक अक्षर फक्त मागे जास्त लागतं, बाकी सगळं जसं तसं असतं. म्हणून उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरीचं काय होईल आणि कसं होईल हा एक विचार आहे. शरीराचं काय होईल, कसं होईल, उद्योगधंदा नोकरीचं काय होईल, कसं होईल, नंतर जे आम्ही माझं म्हणतो त्यांचं काय होईल आणि कसं होईल. मुलगा आहे, मुलगी आहे, तेवढं भागत नाही. नातवंडांचं सुद्धा, माझा नातू आहे आता 12वीला, आता किती टक्के मार्क मिळवतोय कोणास ठाऊक, अभ्यास करेल की नाही कोणास ठाऊक. त्याचे आई वडील आहेत ना, असू देत, तरी सुद्धा मला त्याची चिंता असते. आता काय होईल, कसं होईल. ज्याला आम्ही माझं म्हटलोय तर प्रत्येक गोष्टीविषयी चिंता असते. आणि शेवटची तर सांगितलं काय होईल, कसं होईल. महामूर्ख असेल तर देशाचं काय होईल आणि कसं होईल. आता हे फार मोठं मूर्खाचं लक्षण आहे. एवढा मोठा देश भारतासारखा, ज्यात 3-3 यादव काम करतात, त्या देशाचं काय होणार ठरलेलंच आहे, कशाला चिंता करावी. आता जाऊ द्या अशा पद्धतीने. आता हे काय होईल, कसं होईल जे प्रकरण आहे, त्यामुळे जे भय आहे ते भय जिथे असतं तिथे सुख असतं असं कोण म्हणेल. मी भयभीत आहे आणि मी सुखी आहे असं शक्य आहे का. या सगळ्या गोष्टीतून आम्हाला अलगद बाजूला काढण्याचे सामर्थ्य या परमार्थशास्त्रामध्ये आहे. आणि ह्या दृष्टीने या शास्त्राकडे बघितलं, शास्त्र फार सुंदर आहे. आणि ही दृष्टी जर नसेल तर शास्त्रामध्ये काहीच नाही, नुसते शब्द आहेत, पाठपाठांतर आहे, यापेक्षा त्या पलीकडे शास्त्रातून काही मिळत नाही. म्हणून प्रगतीचे जे टप्पे आहेत, आपण ज्याला हे म्हणतो मानवी विकास, त्या मानवी विकासामध्ये या 4 वर जो थांबतो त्याचा विकास होण्याची शक्यता नसते. आहार, निद्रा, भय, प्रजोत्पादन, बस एवढ्यावर थांबलं त्या एक खालचा अत्यंत सामान्य स्तर झाला. तर त्या स्तरावर जर मी असं येणं तर वरच्या स्तरावर जो आनंद आहे तो वरच्या स्तरावरचा आनंद मला मिळण्याची शक्यताच नाही. आता आपण सहसा त्या स्तरावर कोणी थांबत नाही, त्याच्या वरचे स्तर आहेत आणखी. उदाहरणार्थ एखादी कला आहे, क्रीडा आहे, संगीत आहे, आता हे वरचे स्तर झाले. त्याच्यापेक्षा ह्या जे पहिले जे 4 गोष्टी सांगितल्या त्याच्यापेक्षा हा आणखी वरचा स्तर आहे की त्यात कलेचा आनंद आहे, क्रीडेचा आनंद आहे. आणि कलेचा आनंद आपल्याला ठाऊक आहे, म्युझिक असतं, नाना प्रकारचं शास्त्रीय संगीत आहे, लाईट म्युझिकल आहे, अमुक आहे, तमुक आहे, वाद्यसंगीत आहे. ह्या सगळ्या गोष्टीत एक निश्चित आनंद आहे. पण तो ह्या 4 पहिले जे सांगितला, पहिला जो टप्पा आनंदाचा आहे 4चा, त्याच्यापेक्षा वरचा आनंद आहे. साहित्यामध्ये आनंद आहे, वाङ्मयामध्ये आनंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी अधिकाधिक बौद्धिक सुख ज्याला म्हणतात, त्या बौद्धिक सुखाचा आनंद आहे तो. आता ह्याच्यावरही माणूस थांबत नाही, त्याच्या पलीकडे जातो. आणि पलीकडे गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये दुसरा हा विचार जास्त येतो, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले. हा माणसाच्या मनाचा एक विचार आहे. ज्याच्या मनाचं एलिव्हेटेड ज्याला माइंड असतं, त्या एलिव्हेटेड माइंडमध्ये हे सगळे विचार येतात की आपल्यापेक्षा जे खालच्या स्तरावर आहेत, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांचं दुःख कष्ट दूर करण्याचा आपण प्रयत्न करावा. हाच आणखी एक वरचा स्तर आहे. आणि अशा पद्धतीने शेवटचा स्तर कोणता बघ, आपण पाण्याचे स्तर बघितले, शेवटचा स्तर कोणता, तर परमार्थशास्त्राच्या दृष्टीने मोक्ष हा शेवटचा स्तर आहे की ज्या उंचीवरती माणूस जाऊ शकतो. आणि त्या उंचीवर तो गेला की त्याच्यासारखा आनंद ह्या जगात दुसरा कोणताही नाही, त्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही आहे. म्हणून त्याला मोक्षाचा आनंद म्हणतात. असा मोक्षाचा आनंद मिळवणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे, असं आपलं वेदांत शास्त्र, परमार्थशास्त्र, उपनिषद शास्त्र सांगतं आपल्याला. म्हणून उपनिषदाचा अभ्यास कशासाठी करायचा, तर मानवी विकासाची जी परिसीमा आहे ती विकासाची परिसीमा गाठायची कशी या संबंधी शिकवण देणारं जे शास्त्र ते उपनिषद शास्त्र आहे. यामध्ये ऐतरी उपनिषद म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे. गोष्ट आहे, गोष्टीसारी काय ऐकायची, जोडून द्यायची. आपण हे साहेब परमार्थशास्त्र ऐकताना खूप सांभाळावं लागतं. अनेक तऱ्हेच्या गोष्टी येतात, पुराणामधल्या गोष्टी येतात, उपनिषदातल्या कथा येतात. पण कथा कथेपाशी सोडून द्यायची, त्याचं तात्पर्य घ्यायचं आणि कथेचा अजिबात विचार करायचा नाही. हे असं कसं होईल, हे असं कसं झालं, केव्हा झालं, कधी झालं, हा जो विचार आहे, हा विचार केला की मग आपला वेळ आणि मेंदू त्यात खर्च होतो. आणि ज्यासाठी तो खर्च केला पाहिजे त्यासाठी तो शिल्लक राहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे एक आज्ञा या संदर्भामध्ये, मंथुने नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी. फार छान विचार आहे की ज्याप्रमाणे ताक घुसळतो आपण लोणी काढतो
आणि बाकीचं लोणी काढलं की ताक सोडून देतो. त्याप्रमाणे ह्या ज्या गोष्टी असतात सगळ्या पुराणातल्या गोष्टी किंवा उपनिषदातल्या गोष्टी, त्या गोष्टी तिथल्या तिथे टाकून द्यायच्या, तिथल्या तिथे सोडून द्यायच्या, त्यांचा आणखीन पाठपुरावा करायचा नाही. आता हे का सांगितलं एवढं? कारण मी आत्ता जी गोष्ट सांगणार आहे त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारू नये म्हणून सांगितलं. ह्याची आत्ता एवढी खटपट केली तर एकच कारण आहे. ईश्वराने सुरुवातीला काही प्राणी निर्माण केली आणि ते प्राणी निर्माण केल्यानंतर त्याने घोडा निर्माण केला. घोडा निर्माण केल्यानंतर त्याची कथा, त्याच्या अगोदरची कथा अशी आहे की ईश्वराने अगोदर सुरुवातीला देवता निर्माण केला. उदाहरणार्थ डोळ्याची देवता म्हणजे सूर्य, कानाची देवता म्हणजे दिशा. असं होय म्हणायचं सोडून द्यायचं आहे, कशावरून विचारायचं नाही, कारण त्याचा तसा काही उपयोग नाही. आता उदाहरण सूर्य ही डोळ्याची देवता आहे, याचा साधा अर्थ असा की सूर्याच्या प्रकाशाशिवाय डोळ्याला दिसत नाही, बस एवढं घेतलं की सोडून द्यायचं ते. मग सूर्य डोळ्याचा देवता आणि तो सूर्य डोळ्यात जाऊन बसला तर काय, असला विचार नाही करायचा. हे का मी इथे सांगतोय, मला हे लेखी प्रश्न विचारलेले लोकांनी. 30-35 वर्षात जो माझा अनुभव आहे, ते सूर्य डोळ्याची देवता असेल आणि त्या देवतापासून डोळ्यात दिसत नसेल तर सूर्याच्या डोळ्यात जाऊन बसला तर काय होईल, तुमच्या बसलाय का? आता असे प्रश्न विचारल्यानंतर काय करायचं? तर फक्त एवढं तात्पर्य लक्षात घ्यायचं की प्रकाशाशिवाय दिसत नाही, एवढं त्याच्यातलं बाकी सगळं सोडून द्यायचं. तेव्हा त्या देवता निर्माण केल्या, पण त्या देवतांना आत शिरण्यासाठी किंवा काम करण्यासाठी शरीर निर्माण केलं नव्हतं. मोकळ्या देवता होत्या, मोकळ्या देवता. म्हणजे सूर्य निर्माण केला पण त्या देवतेला जाण्यासाठी एखादं शरीर निर्माण केलं नाही. दिशा नावाची देवता निर्माण केली, वरुण नावाची देवता निर्माण केली, पण त्या देवतांसाठी जी शरीर असतात त्यामध्ये कामच नव्हतं, काही मोकळ्या होत्या. त्या त्या देवता असल्यामुळे त्यांनी अर्ज केला देवाकडे, आम्हाला तुम्ही निर्माण केलं पण आम्हाला काम नाही. आणि ते भारतीय नसल्यामुळे त्यांना काम हवं होतं. जाऊया, आणखीन पुढे जाऊया. आता भारतात सांगतो, काम सांगू की नाही प्रश्न आहे. 21व्या शतकाकडची वाटचाल म्हणजे प्रत्येक गोष्ट आत्ता मिळाली पाहिजे, फुकट मिळाली पाहिजे, काही न करता मिळाली पाहिजे, याला म्हणायचं 21व्या शतकाकडची वाटचाल. असं भारतातली हकीकत आहे हल्लीची. आता तशा नव्हता देवता, ते म्हणाला आम्हाला काम पाहिजे. बरोबर, हरकत नाही, मग एक शरीर निर्माण करतो. मग घोड्याचं शरीर निर्माण केलं. त्या देवता त्या घोड्याच्या शरीरात शिरल्या. डोळ्याची देवता घोड्याच्या डोळ्यात शिरली आणि बाहेर पोगू लागली. तर फक्त तबेला दिसला, चंदी दिसली, घोड्याला जे खायला लागतं ते दिसलं, तरच दिसलं, घोड्याचा शत्रू तरच असतो, तळ दिसलं, घोडी दिसली. या चार पलीकडे काय डोळ्यातून काही दिसेना. तेव्हा त्या देवता त्यातून बाहेर आल्यात, म्हणाला हे शरीर आम्हाला पसंत नाही. शॉपिंगला गेलेला देवता, तर हे शरीर आम्हाला पसंत नाही म्हणे. बरं म्हणे, काय हरकत नाही. गायीचं शरीर निर्माण केलं. त्या गायीच्या शरीरात देवता शिरल्या. मग अशी तबेला दिसला, त्याच्यावर बेड दिसायला लागलं, गोठा. मग त्याचं बैल दिसायला लागला. ह्या पलीकडे आणखी काही दिसेना, हेही म्हणे पसंत नाही आम्हाला. त्या बाहेर आल्या. मग माणसाचं शरीर निर्माण केलं देवानी. आणि जेव्हा माणसाच्या शरीरात त्या देवता शिरल्या, तेव्हा मग माणसाच्या डोळ्यातून जेव्हा डोळ्याची देवता बाहेर पाहू लागली, सुंदर सुंदर जग दिसायला लागलं, नवनाळे रंग दिसायला लागले, सगळे विविधता अनेक तरी दिसायला लागली. आणि एक लक्षात आलं त्या देवतांच्या त्या शरीरात गेल्यानंतर की ज्याने आम्हाला निर्माण केलं त्याला जाणण्याची क्षमता ह्या शरीरात आहे, त्याला ओळखण्याची क्षमता, त्याच्याशी एकरूप होऊन राहण्याची क्षमता ह्या एकाच शरीरात आहे. म्हणून त्याने ते शरीर पसंत केलं आणि त्या शरीरात राहिल्या. आता एक कथा आहे, कथा सोडून द्यायची. त्यातलं तात्पर्य एकच आहे की ज्या अर्थी मला माणसाचं शरीर मिळालंय त्या अर्थी ह्या शरीरामध्ये ज्याने मला निर्माण केलं त्याला जाणण्याची आणि त्याच्याशी एकरूप राहण्याची क्षमता आहे. आणि परमार्थाचं हे ध्येय आहे, तेन वयम भगवंत श्याम. ऋग्वेदामध्ये एक ऋचा आहे की तेन म्हणजे कशाने, आम्ही देवाची उपासना करू, भगवंताची उपासना करू आणि आम्ही स्वतःच भगवंत होऊन जाऊ. महत्वाकांक्षा कुठपर्यंत ती महत्वाची गोष्ट आहे. विकास झाला म्हणतो आपण मानवी बुद्धीचा, तो विकास कुठपर्यंत होऊ शकतो, तर ज्याने मला निर्माण केलं तोच मी आहे हा अनुभव घेऊ शकतो आपण. इतका विकास होऊ शकतो. शिवो भूत्वा शिवम यजेत. आपल्याला ठाऊक आहे आपण स्वतःच शिव व्हावं आणि शिवाची पूजा करावी. संत तेच म्हणतात, देव शोधायला गेलो तो देवाची होणी ठेवलो. मी देव शोधायला गेलो आणि मी स्वतःच देव बनून राहिलो. आता हा शेवट आहे परमार्थाचा आणि हाही विकासाची परिसीमा आहे. आणि ही विकासाची परिसीमा आपल्याला गाठता यावी यासाठी ही सगळी खटपट जी आहे परमार्थशास्त्राच्या अभ्यासाची, उपनिषदांच्या अभ्यासाची, ही ह्यासाठी ही खटपट आहे. आता एवढा सगळा विचार आपला जरी बैठक तयार असेल, तुम्ही उपनिषदांचा अभ्यास का करतो हे आपल्याला कळेल की ज्यामध्ये अभ्यासाला जर फळ आलं, ज्या देवाची मी उपासना करतो ते देवच मी झालो, तर जसा देव आहे तसा मी होणार आहे. देव कसा आहे आला पुढचा प्रश्न.
हे मारुतीच्या शिफ्टीसारखं प्रकरण आहे. एकातून दुसरे प्रश्न निर्माण होतात, त्याची उत्तर शोधता शोधता आणखी प्रश्न निर्माण होतात. असं सगळ्याची एकदा छान बैठक बसवून घेतली की आपण जो अभ्यास करतो तो अर्थपूर्ण अभ्यास होऊन जातो, सफळ अभ्यास होतो, अर्थपूर्ण अभ्यास होतो. आणि त्यात यांत्रिकता अजिबात नसते, त्यात कुठलेही गैरसमज नसतात, कुठल्याही भाकडं गोष्टी त्याच्यात नसतात, कोणत्याही क्षुल्लक आशा आकांक्षा त्यात शिल्लक राहत नाहीत. हे अत्यंत जास्तीत जास्त आशा आकांक्षा जेवढी राहणं शक्य आहे मोक्ष, ती एवढी फक्त शिल्लक राहते, बाकी सगळ्या संपून जातात. आणि असं जोपर्यंत संपून जात नाहीत तोपर्यंत आपल्याला हे नाही जमत. हरकत नाही. ते 30 वर्षात असे नाना तऱ्हेचे डिस्टर्बन्सेस सवय झाले. असं आहे, भाषण पाठ असलं की अडचण असते की पुढे आता काय पंचायत होते. पाठ नसलं म्हणजे ते सगळं व्यवस्थित जमतं. मला विचार चाललाय की मला देव व्हायचंय. देव का व्हायचं तर पुढचा प्रश्न आहे. देव का व्हायचा असा प्रश्नाचं उत्तर देव कसा आहे असा पुढचा प्रश्न आहे. मग त्याचं उत्तर आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. देव सच्चित आणि आनंद रूप आहे. देव कसा आहे? सच्चिदानंद. सगळ्यांना माहिती आहे बरं का, सच्चिदानंद असं सगळेजण म्हणतात, अतिशय ठसक्यात म्हणतात, रुबाबात म्हणतात. पण म्हणजे काय विचारलं तर अजिबात माहित नसतं. हे परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. म्हटल्याशिवाय सोडायचं नाही, काहीही समजून घ्यायचं नाही. असा थाट जो आहे परमार्थाचा, तो जसा थाट आहे तोपर्यंत मोटिवेशनच होत नाही. नाही मला ते पाहिजेच असं ठरत नाही. आणि पाहिजेच असं ठरलं की पुढचा प्रवास फार सोपा आहे आणि वेगाने होऊन जातो. आणि पाहिजे असं नाही ठरलं की मग आपल्याला ठीक आहे, झालं नाही तर नाही झालं. काय गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाता येते, अशापैकी आहे. आता देव आहे कसा? तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. म्हणजे काय? आणि हे तिन्ही मला व्हायचंय. हे तिन्ही मला व्हायचंय. का व्हायचंय तोही विचार करू, कसं व्हायचं तोही विचार करू, म्हणजे काय तोही विचार करू. तर प्रत्येक गोष्टी बघे म्हणजे काय, का, कशासाठी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जशी मिळत जातील तसं समाधान मिळतं. आणि समाधान मिळालं की प्रवृत्ती निर्माण होते. सत म्हणजे काय? सत शब्दाचा अर्थ. आणि तसं का व्हायचं? सतरूप देव मी आहे असा अनुभव का घ्यायचा? त्याचं त्याने काय होतं? प्रत्येक प्रश्न बघे त्याने काय होतं हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर मिळालं तर मला तसं व्हायचं ठरतं. आणि असं ठरलं की मग पुढच्या गोष्टी सोपा आहेत. सत शब्दाचा अर्थ असा होतो, पदार्थ निरपेक्ष अस्तित्वाला सत म्हणतात. पदार्थ निरपेक्ष अस्तित्वाला सत म्हणतात. जरा मोठा शब्द झाला. आता आपल्याला काय आहे सत शब्दाचा अर्थ? आपण आहे शब्दाने सुरुवात करूया. आहे काहीतरी जे असतं हे घड्याळ आहे. आता हे जे अस्तित्व आहे या घड्याळाचं हे कोणावर अवलंबून आहे? घड्याळाचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? तर शास्त्र असं सांगतं की सत नावाचं एक तत्व आहे म्हणून घड्याळ नावाची एक वस्तू आहे. असं नाही की सत नावाचं तत्व असं आहे काहीतरी असलं तर ते आहे आणि काही नसलं तर ते नाही, असं नाही. काही जरी असलं तरी ते आहे, काही जरी नसलं तरी ते आहे. आता थोडा एक समजून सांगायला प्रयोग सांगतो. बसल्या बसल्या तुम्ही सगळ्यांनी उन्हाळा प्रयोग करायचा. फक्त माझ्या मागे मी जे काही म्हणेन त्यांना आहे असं म्हणायचं. तुम्ही तुमच्यावरही जबाबदारी, मी इथेच बसणार आहे. मी जे म्हणेन त्याला तुम्ही आहे एवढं म्हणायचं. आता सुरुवात करतो मी. तुमच्या सगळ्यांची सगळी प्रॉपर्टी माझी. आता हे पारमार्थिक लोकांचं मुख्य लक्ष तुमच्या प्रॉपर्टीवर जास्त असतं. मग त्यामुळे आमचे आश्रम मठ वगैरे या सगळ्या गोष्टी तयार होतात. त्यामुळे पहिली गोष्ट कुठली असेल परमार्थात तर पैसे पाहिजेत. आणि तुमच्याकडून म्हणून मी सुरुवात, बरं जाऊ दे तुम्ही नका देऊ, हरकत नाही, आपण सुरुवात करूया. आता पुढच्या म्हणायला काय हरकत नाही. मी इथे बसलेला आहे, आता काय अडचण नाहीये. आता एक करा, मनाने फक्त कल्पनेने मला इथून उचला, लांब ठेवा. आणि मला इथून उचलून जरी लांब ठेवला तरी खालची बैठक आहे. वी आर लिडिंग टू समथिंग. फार स्पेसिफिक गोष्टीपर्यंत आपण चाललोय हळूहळू. आता खालची बैठक काढून ठेवा. खालची बैठक काढून ठेवली तरी हा सोफा आहे. सोफा काढून ठेवला तरी फरशी आहे. फरशी काढून टाका. जमीन म्हणजे पृथ्वी. आता एक क्वांटम जम्प घ्यायची. विचाराने कल्पनेने पृथ्वीच काढून टाकायची, दूर सारायची, तरी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आता अनंत कोटी ब्रह्मांड कल्पनेने दूर सारा तरी आहे नावाचं तत्व आहे. आणि असं जे आहे नावाचं तत्व आहे ते मी आहे. असं जे आहे नावाचं तत्व आहे त्याला सत म्हणतात. आणि ते मी आहे असं जेव्हा ठरतं तर ते त्रिकालाबाधित असतं. ते केव्हाही नाही असं होत नाही. पूर्वी आहे, आजही आहे, पुढेही आहे. असं जे काही तत्व आहे त्याला सत असं म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात.
आणि ते मी आहे असा अनुभव झाला तर मी नाही असं कधी होणार नाही असं ठरतं. देह असला तरी मी आहे, देह नव्हता तरी मी आहे, देह नसला तरी मी आहे, तिन्ही काळात मी अबाधित आहे असं जर ठरलं तर मृत्यूची भीती वाटत नाही. कथे करायची कथा जिथून आपण सुरुवात केली होती तिथपर्यंत आलं. आता सत नावाचं जे आत्मतत्व ते मी आहे असं जर ठरलं तर त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळात ते अबाधित आहे. जग असलं तर ते आहे असं नाही, जग नसलं तर ते नाही असं नाही, जग नव्हतं तरी ते आहे, जग आहे तरी ते आहे, जग नसलं तरी ते आहे. त्याला त्रिकाला बाधित म्हणतात. तिन्ही काळात जे अबाधित असतं असं जे तत्व त्याला आत्मा म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. असं विठ्ठलाला ते 3 वेळा सत्य आहे सत्य आहे असं म्हणतात. 3 वेळा का म्हणाले असतील? आता तुकाराम महाराजांचा अभ्यास गाथाचा अभ्यास महाकठीण आहे. 3 वेळा का म्हणाले असतील? कदाचित त्यांना पुढचं सुचलं नसेल काय म्हणावं ते. कदाचित रेडिओवरती गाणं लागतंय कळत आहे, पिनाडात तेच वाजत राहतो, तसं झालं असेल का? असं नाही होत त्यांचं. कारण तुकाराम महाराजांचा संत आपुलिया बळे नाही मी बोलत बोलविता धनी वेगळाचे असं म्हणतात. मी जे बोलतोय ते माझ्या बुद्धीने बोलत नाहीये, मला बोलवणारा जो आहे ते तत्व वेगळंच आहे. आणि अशा वेगळ्या तत्वाकडून जेव्हा ते काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अर्थपूर्ण असतं. आणि ते अर्थपूर्ण असं तुकाराम महाराज विठ्ठला म्हणतात, हे जग जेव्हा नव्हतं तेव्हा तू आहेस, हे जेव्हा आहे तरी तू आहेस, हे जेव्हा नसेल तरी तू आहेस. आता भाषा ऐकली ना आपली व्यवहारातली भाषा. असं नाही, पूर्वी होतं किंवा नव्हतं, आत्ता आहे किंवा नाही, पुढे असेल किंवा नसेल, ही भाषा अशी नाही आहे. जग नव्हतं तरी तू आहेस, जग आहे तरी तू आहेस, जग नसलं पुढे तरी तू आहेस. तिन्ही काळात आहेची भाषा आहे. व्यवहारात असं नाही होतं आहे आणि नाही नव्हतं, अशापैकी आपली भाषा व्यवहारातली. आणि असं जे एक तत्व आहे त्याला सत म्हणतात, ते मी आहे. उपदेशात सांगतं सत एव सौम्य इदमग्रम असेत. सुरुवातीला फक्त सत होतं, त्या सत पासून हे सगळं जग निर्माण झालं. आता झालं सत शब्द आला जे त्रिकाला बाधित असतं, पदार्थ निरपेक्ष असतं. काहीतरी आहे ते म्हणून आहे असं नाही, काहीतरी नाही म्हणून ते गेलं असंही नाही. असं अखंड जे आहे आहे आणि आहे, त्याला समर्थांच्या भाषेत असतची असे असं म्हटलंय. असतं असतं आणि असतं. आणि असं सत नावाचं तत्वच मी आहे हे जर अनुभवाला आलं तुम्ही जाण्याची कधी भीती वाटणार नाही. आणि मी जाण्याची भीती वाटली नाही की भय गेलं. हे जे फार मोठं भय आहे ते मोठं भय गेलं. आणि जेव्हा ते फार मोठं भय जातं तेव्हा आपलं जीवन कसं असेल? अशी एक मुद्दा आहे, आपलं जीवन कसं असेल? निर्भय जीवन जे आहे, निर्भय जीवन अत्यंत आनंदमय असेल. आणि भयग्रस्त जीवन जे आहे काय होईल आणि कसं होईल आहे ना, तसं काय ना, काय होईल कसं होईल असं आहे की नाही. आता काय होईल कसं होईल कशाने जातं मग. आता त्याचा पुढचा तो आता सांगत नाही, कारण मग ते आणखी कुठे लांब लांब जाईल ते. आता सत नावाचं तत्व आहे. आता तसं चित आहे. चित शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. चित म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान कसं आहे तर ज्ञाता आणि ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. अवघड गोष्ट समजायला थोडी अवघड, फार नाही आहे. आपल्याला कसं ज्ञान हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये 3-4 प्रश्न येतात. कशाचं ज्ञान? पहिलं कोणाचं ज्ञान? किती ज्ञान? इतके सगळे आपोआपच प्रश्न येतात. मी जर समजा एक विधान केलं, मला ज्ञान झालं, तर तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारणार, कशाचं ज्ञान झालं? कोणाचं कशाचं ज्ञान झालं? कोणाला ज्ञान झालं? कशाने झालं? किती झालं? किती प्रश्न झाले? 4 प्रश्न झाले. आता समजा मी घड्याळाचं ज्ञान, आता घड्याळाचं ज्ञान झालं, हा विषय झाला. घड्याळाचं कोणाला झालं? मला झालं. कशाने झालं? डोळ्यानं झालं. किती झालं? इकडचं झालं पण इकडचं नाही झालं. डोळ्यासमोर जेवढं आहे थोडं झालं, डोळ्याच्या मागे जे आहे ते फिरवून घेतल्याशिवाय नाही झालं. हे फिरवून घेतलं की इकडचं व्हायचं बंद झालं. आता अशापैकी किती झालं? तर अर्ध झालं. बरं ते तरी पुढं झालं का? आतल्या मशिनरीचं नाही झालं, बाहेरच्या फक्त तबकडीचं झालं. आता अशा पद्धतीने 4 प्रश्न विचारल्याशिवाय ज्ञान नावाची कल्पना आपली पुरीच होत नाही. पण ज्याला चित म्हणतात, ज्याला सच्चिदानंद रूप ज्ञानरूप ज्याला म्हणतात, त्याला एकही प्रश्न विचारण्याची गरज नाही आहे. त्यामुळे त्याला निर्भेळ ज्ञान असं म्हणतात. हे भेसळ झाली 4 ज्ञानांची, 4 गोष्टींची भेसळ झाली की त्याला व्यावहारिक ज्ञान म्हणतात. आणि एकही गोष्टीची भेसळ ज्यात नाही त्याला चित्त असं म्हणतात, त्याला परमार्थाचं ज्ञान म्हणतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात. की ज्यामध्ये कशाचं ज्ञान हा विषय नाही, कोणाला ज्ञान हा विषय नाही, किती ज्ञान हा विषय नाही, एकही गोष्ट नाही, पण तरी सुद्धा ज्ञान मात्र आहे. समजायला जरासा अवघड असतं, पण आपण थोडा विचार केला, थोडा अभ्यास केला, थोडं ध्यान केलं तर आपल्याला हळूच एक दिवशी जे व्हायचं ते होऊन जातं, जे समजायचं ते समजून जातं. आपण ज्याला क्लिक म्हणतो,
छान शब्द आहे फार. क्लिक होतं. ते एका मुलाने 25-30 मुली बघितल्या लग्नासाठी. त्याला विचारलं हे काय चाललं म्हणे, एकही क्लिक होईना. आता छान उत्तर येतात. आता क्लिक होईना शब्दाचा अर्थ हीच ती असं ठरेल ना. आता हे जसं तिकडे आहे तसं तिकडे एक दिवशी विचार करता करता, अभ्यास करता करता, ध्यान करता करता अरे हेच ते ज्ञान असा अनुभव येऊन जातो. तोपर्यंत मात्र जरा संदिग्धता राहते, अस्पष्टता राहते, अनिश्चितता राहते. आणि मग त्यासाठी समर्थाने विचारले, म्हटलं केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, त्याला दुसरा काही पर्याय नसतो. आपण एका बुद्धीने एका विशिष्ट पातळी पण समजून घेऊ शकतो. त्या पातळीची ती पातळी गेली की पुढचा जो भाग असतो तो अनुभव घेण्याचाच असतो. आणि तिथे जाण्यासाठी थोडे कष्ट लागतात, पूर्वतयारी लागते. त्याला अधिकार असं म्हणतात. जसजसं ऐकता 10 दिवस ऐकाल, कठोपनिषदात पुष्कळ विचार आहे अधिकाराचा. कोणाला हे ज्ञान झालं म्हणजे फळाला येतं आणि कोणाला हे बुद्धीला ज्ञान होऊन फळाला येत नाही. बुद्धीला कळतं पण त्याला अनुभवात रूपांतर होत नाही. का होत नाही तर ती जी पूर्वतयारी लागते ती पूर्वतयारी नसते. आता काही जणांची आहे, आता होता ना असे अधिकारी लोक असतात. त्यामध्ये ज्ञानदेवांची गोळी आहे, काना वचनाची भेटी सरसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणं एकजो. याचा अर्थ असा होतो, काही एखादा कोणीतरी असा एक फार मोठा अधिकारी असतो की गुरुने सांगायचं त्याच्या कानात शब्द भरल्याबरोबर त्याला ताबडतोब तिथले तिथे ज्ञान होतं. पण असा एखादाच कोणीतरी क्वचित असतो, मी त्यातला नाही, असं एक पक्का असावं, मी त्यातला नाही, मला पुष्कळ खटपट करावे लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहे, साधना करावी लागणार आहे. आणि हे सगळं हळू जसं होत जाईल तसे एक दिवशी ते क्लिक होतं. फार छान शब्द आहे, लक्षात ठेवायचा शब्द आहे. एक दिवशी ते क्लिक होऊन जातं. आणि असं जे काही त्याला चित्त असं म्हणतात, निर्भेळ ज्ञान. आणि निर्भेळ ज्ञान असू शकतं ह्याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही. याचं कारण आहे भेसळीच्या ज्ञानाची आपल्याला खूप सवय झालेली आहे. समजायला लागल्यापासून ते आतापर्यंत अखंड ज्ञान म्हणजे भेसळीचंच ज्ञान असतं. कोणाला कळलं डोळ्याने कळलं, कोणाला मला कळलं. मला म्हणजे कोणाला, ते गंभीरच प्रश्न आहे. मला ज्ञान झालं असं जेव्हा मी विधान करतो तेव्हा तुझ्यातला कोणाला झालं रे असा प्रश्न विचारला तर काय उत्तर आहे आपल्याजवळ? चटकन म्हणून जातो मला ज्ञान झालं, मला कळलं असं आपण म्हणतो. मला म्हणजे कोणाला कळलं. आता परमार्थशास्त्राचा अभ्यास करायला लागला की याचा विचार कळतो. आणि त्यात आता नुसतं उत्तर सांगून नव्हतं, जीवाला कळतं. कोणाला कळतं? जीवाला कळतं. आत्म्याला कळत नाही, मला ना कळत नाही. का? जाऊ दे, आता इथे थांबतो. अरे थांबतो म्हणण्याचं एकच कारण आहे. आता सच्चिदानंदाची एक सामान्य रूपरेषा आपण समजून घेऊया. आणि तिसरा शब्द आनंद. आणि आनंद शब्दाचा अर्थ असा होतो, विषय निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात, की जो कोणावरही कशावरही अवलंबून नाही पण आहे. कोणावरही अवलंबून नाही, कशावरही अवलंबून नाही पण आहे नक्की, त्याला म्हणतात आनंद. सुख वेगळं, आनंद दोन शब्द फार वेगळे आहेत ना. आणि संबंध जगातला वाङ्मयात आनंद शब्दाचा प्रतिशब्द दुसरा नाही. आपला खास शब्द आहे, आपला भारतीयांचा खास शब्द आहे आनंद. बाकी कुठे हॅपीनेस म्हणतील, कुठे काय काय नाव पुष्कळ ब्लिस म्हणतील, शोधलेले कॉइन केलेले शब्द आहेत नवीन. पण खरा आनंद शब्दाचा अर्थ आहे तो दुसरीकडे जगात कुठे सापडत नाही. आणि याचं एकच कारण आहे की तो कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आपल्याकडे जसा डेव्हलप झाला आणि नुसता डेव्हलप झाला आहे ना, अनुभव लोकांनी घेतला. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. ऐकलं असेल ना. आता अशा तुकाराम महाराजांची कधी चौकशी केली का आम्ही? बायोडाटा. तुकाराम महाराजांनी स्वतःच बायोडाटा सांगितले बरं स्वतःचा. ते मोठ्या विलक्षण गोष्टी असतात परमार्थात आम्ही जर व्यवस्थित विचार केला तर. तुकाराम महाराज स्वतःचा बायोडाटा सांगताना म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. म्हणजे आम्ही एवढे दरिद्री आहोत की चोराला आमच्याजवळ आल्यानंतर त्याला भीती वाटते. आता आमचं सगळं उलट आहे, सगळ्यांना कोणाची भीती वाटते म्हणून बाहेरून एक लॅच असतो, एक लॉक असतं, आत तिजोरी, त्याला एक बाहेरून त्याचा आणखी एक कुलूप आहे, आणखी एक किल्ले, असं करत करत 4 किल्ले 4 ठिकाणी ठेवलेले असतात. चोराला सापडू नये ना आम्हालाही सापडू नये असं काहीतरी चाललेलं असतं. अरे जवळ येतात चोर धाके. पण असं तुकाराम महाराजांचं सगळं खातच वेगळं आहे. ते म्हणतात चोर आमच्याजवळ आला तर चोराला भीती वाटते. एक कारण आहे, चोराने जरी रात्रभर आमच्या घरात सबंध झाडा घेतला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आणि तो चोर मग देवाला म्हणतो अशीच गिऱ्हाईक रात्रभर मला मिळाली तर माझं कसं होणार. आता अशा पद्धतीने जवळ येतात चोर धाके. आता तुझे आमचे विचार करूया. आमच्यावर तर सगळं भरपूर आहे. काय कोणाजवळ काय शेअर्स असतील, काय एफडीज असतील, अमुक आहे तमुक आहे, पगार आहे, पेन्शन आहे, कुठे कुठे काय काय ठेवलेलं असतं, सगळं व्यवस्थित आहे. पण तरी सुद्धा आनंदाचे डोहे आनंद तरंग हा अनुभव कोणाला आहे? ज्यांच्यावर काहीच नाही अशा तुकाराम म्हणतो अनुभव आहे. आणि आम्हाला
ज्याचं त्यांनी चौकशी करायचा की तो जो आनंद आहे, आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, ह्याचा जरा पुसट तरी अनुभव आम्हाला ऐकावं. आणि पुसट जर अनुभव नसेल तर मग इतकं सगळं कमावून आम्ही काय कमावलं आणि त्याने काहीच न कमावून काय कमावलं, पुढचा प्रश्न निर्माण होतो. याचा अर्थ आम्ही गरीब व्हावं असं नाही. हे परमार्थात एक फार गोष्ट लक्षात ठेवायची. दारिद्र्यात परमार्थ फुलतो एकदम खोटा आहे. दारिद्र्यात परमार्थ फुलतो असं कल्पना असेल तर मुंबईच्या धारावीत किती संत व्हायला पाहिजेत आतापर्यंत, झोपडपट्टीमध्ये शेकड्याने संत व्हायला पाहिजे होते, असंही नाहीये. बरं, श्रीमंतीचा परमार्थाला अडथळा येतो असंही नाहीये. जनक सम्राट होते, एकनाथ महाराज जागीरदार होते. याचा अर्थ संपत्तीचा परमार्थाशी काडी इतका संबंध नाही. हे एवढं लक्षात घेतलं की संपत्तीची अडचणही नाहीये आणि संपत्तीची म्हटली तर मदतही नाहीये, दोन्ही गोष्टी आहेत. आम्हाला वाटतं प्रत्येक गोष्टीत संपत्तीची मदत होईल अशी आमची कल्पना असते. तुकाराम म्हणजे अजिबात संपत्ती नाही पण आनंदाचे डोळे, आनंद तरंगाचा अनुभव आहे. आमच्यावर संपत्ती आहे पण आनंदाचा पत्ता नाही. मग आमची परिस्थिती काय आहे? तुकाराम महाराज स्वतःचं वर्णन असं करतात, आनंदाचे डोळे, आनंद तरंग. आमचं वर्णन करताना ते म्हणतात, सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे. अशी वाटणी का केली बरं? अशी वाटणी का? खरंच आम्ही असे दुःखी आहोत का? आता आणखी खूप प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नामध्ये स्वतःची तपासणी करण्याची एक पद्धत आहे की खरंच मी इतका दुःखी आहे का खरंच, असा प्रश्न निर्माण होतो. आणि काही जण असं म्हणतात संतापून की आम्ही चांगले सुखात जगतो, तुम्हाला बघवत नाही का? आम्हाला नसलेली दुःख आमच्या पदरी का बांधता? असे हे सगळे प्रश्न मी ऐकले ना. तुम्हाला एक वेळ नसेल सुख मिळाली, तुम्ही दुःखी असाल, आम्ही दुःखी आहोत असं आम्हाला काय म्हणून कन्व्हिन्स करता? आता दुसऱ्याला कन्व्हिन्स करून कोणाला काय मिळणार आहे? पण खरंच मी दुःखी आहे का ह्याचा जर मी तपासणी केली आणि असं ठरलं मी दुःखी आहे असं ठरलं आणि मी जर स्वीकारलं, कठोपनिषद वाचायच्या अगोदर सगळी पक्क पाहिजे, मी दुःखी आहे आणि मानलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. दुसरं, मला दुःख असता कामा नये असं ठरलं पाहिजे. मला सुख मिळालं पाहिजे हे तिसरं ठरलं पाहिजे. आणि नुसतं सुख नाही, मला सुखरूप व्हायचं आहे हे चौथं ठरलं पाहिजे. अशा 4 गोष्टी ज्याच्या ठरल्या, कायमच्या ठरल्या, त्याला ह्या सगळ्या उपनिषदांच्या अभ्यासाचा उपयोग होतो. ह्या जर ठरल्या नसतील तर उपनिषदाचा अभ्यास करूनही उपयोग होत नाही, मोटिवेशनच होत नाही. 4 गोष्टी आहेत. मी दुःखी आहे, ते ऍक्सेप्ट करा. दुःखाचे 2 प्रकार आहेत. एक ऑब्व्हियसली जी दुःख दिसतात ती, कुणी त्याला दुःख म्हणेल, कोणा आजार झाला, रोग झाला, कुणी गेलं घरामध्ये, नुकसान झालं, अपमान झाला, हे सगळं ठीक आहे. जखम झाली एखादी, दुःख आहे. नोकरी गेली, दुःख आहे. ह्या सगळ्या गोष्टी कबूल आहे, दुःख आहे, हे ऑब्व्हियस दुःख आहे सगळी. पण काही गोष्टी अशा असतात की दुःख तर असतं पण आम्ही त्याला दुःखाचा दर्जा देत नाही, दुःखाचा दर्जा देत नाही. आणि दुःखाची दर्जा त्याला न दिल्यामुळे आमच्या मताने आमचं जीवन सुखी असतं, आमच्या मताने आमचं जीवन सुखी असतं. कारण असं आहे की दुःख असून आम्ही त्याला दुःखाचा दर्जा देत नाही. म्हणजे काय? आता एक उदाहरण सांगूया. मत्सर नावाची गोष्ट आहे. शब्दप्रयोग आहे, अमुक अमुक माणूस मत्सराने जळतो, शब्दप्रयोग आहे. आता मत्सराने जळणारा माणूस सुखी असेल का हो? आता पुढचा प्रश्न आहे, जो मत्सराने जळतो तो माणूस सुखी असेल का? आणि मत्सर तर प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लकेरीसारख्या कारणाने येत असतात. ते मग सारखं होय म्हणू नका, मी मत्सर काढतो असं अजिबात कबूल करू नका दुसऱ्याला, पण आतमध्ये तरी कबूल करायला हरकत नाही. आता मत्सराची पराकोटी झाली की द्वेष निर्माण होतो, तिरस्कार निर्माण होतो, सूड निर्माण होतो. बंगलोरची गोष्ट सांगतो. एका कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांनी, एक अतिशय सुंदर आणि अतिशय कुरूप, त्या कुरूप मुलीला त्या सुंदर मुलीचा अत्यंत द्वेष वाटायचा, अत्यंत मत्सर वाटायचा. शेवटी तिने काय केलं, तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड टाकलं, तिच्या चेहऱ्यावर. आता ऍसिड टाकण्याच्या अगोदर किती वर्ष तिला मत्सर वाटत असेल? मग ही जी ऍसिड टाकण्याची आहे, जी एक घटना आहे, म्हणजे तिने कृती जी केली, त्या कृतीसाठी किती मन तयार झालं असेल, किती वर्ष अगोदर ती जळत असेल मत्सराने. आता ही एक्स्ट्रीम केस झाली, इतकं काय आपलंच नसतं कोणाचा, पण बारीक कुठेतरी असे मत्सर असतात. दुसऱ्याचं चांगलं झालं की जरा ऐकवत नाही, बघवत नाही, त्यात कुठेतरी बारीकसा दोष काढल्याशिवाय बरं वाटत नाही. आता असे जे सगळ्या हे आहेत, हे मत्सर आहे. आणि जिथे मत्सर असतो ते दुःख असतं. हे जर आम्ही स्वीकारलं तर मी दुःखी आहे हे समजायला फारसा वेळ लागणार नाही. मी माझी एक गोष्ट सांगतो गोष्ट. मी मुरगुडमध्ये 40 वर्ष प्रॅक्टिस केली, 42 वर्ष. पण माझं कौलारू घर आहे, 1 मजल्याचं ग्राउंड स्टोरी असलेलं कौलारू घर आहे. आता अलीकडे 3 वर्षात गेले आणखी एक डॉक्टर आले मुरगुडमध्ये, त्यांनी 3 वर्षात 3 मजली घर बांधलं. आता काय सुरू झालं असेल आतमध्ये?
आतमध्ये काय सुरू झालं तर मराठीत एक म्हण आहे, कानामागून आला आणि काय झाला, तिखट झाला. कानामागून आला तिखट झाला. आता त्याचा कंपाऊंडर बघितला तिखट, मुलगा बघितला तिखट, बायको बघितली तिखट, तो बघितला तर भयंकर तिखट. आता असे जर मी तिखटाचे गोळे आयुष्यभर गोळा केले तर शेवटचा दिवस कसा होईल. मजेशीर गोष्टी असतात. आणि आम्हाला वाटतं शेवटचा दिवस कसा व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता गोळे गोळा करायचे तिखटाचे आणि शेवटचा दिवस गोड व्हायची वाढ व्हायची, असं जमेल कसं. ही जी विचाराची बैठक आहे ना परमार्थाची, ही परमार्थाची बैठक जर विचार घेतली तर परमार्थ मोटिवेशन व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोण आहे जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता हे जे संतांनी सांगितलं अत्यंत मार्मिक गोष्टी सांगतात की तुम्ही भगवंताची खरी जर पूजा करत असाल तर कोणत्याही जीवाचा तुम्हाला जराही मत्सर वाटता कामा नये. आम्ही 3 तासाची भव्य दिव्य पूजा केली आणि पूजा करून उठल्याबरोबर जर मत्सराची लकीर आणि लाट आली तर 3 तासाच्या पूजेचं काय झालं, तुकडे केली. मी म्हणता तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचं एक म्हणणं आहे, एका पूजी एका छळी देव न येत याजवळी. छान छान क्रिप्टिक वाक्य असतात. एका पूजी जो देव्हारातला देव आहे, न बोलणारा न काही करणारा, प्रत्यक्ष न खाणारा पिणारा, त्याची पूजा करतो. आणि चालते बोलते हिंडते फिरते देव आहेत त्यांना छळतो. आता एका पूजी एका छळी देव न येत याजवळी. कोणता देव परवडतो आम्हाला, सगळी फजिती असते. अस्सल करायला गेलं की फजिती फार आहे, नक्कल करायला की छान मजाच मजा आहे, दिसायला छान दिसतं, शिक्काही मारून गेलं हे पारमार्थिक आहेत बरं, फार मोठे पारमार्थिक आहेत. पण नाही, नक्कल असते ती. आणि नक्कल का असते की परवडणारा देव आणि न परवडणारा 2 प्रकारचे देव आहेत. हिंडते फिरते चालते बोलते जे देव आहेत त्यांना मत्सर करायचा, आणि जे देव अजिबातच त्रास देत नाहीत, जागेवर निवांत बसून असतात, त्यांची भरपूर पूजा करायची, वारंवार पूजा आहे. त्याची पूजा करू नये असं नाही. नववेदा भक्तीत अर्चन भक्ती नावाची एक भक्ती सांगितलेली आहे, तर त्या भक्तीचं महात्म्य तिथे आहेच. पण ती पूजा आणि आत्ता जी सांगितली ती पूजा बिघडते, मत्सराने ती केलेली पूजा बिघडते. म्हणून ती मत्सर असू नये. तात्पर्य एकच आहे, मत्सर म्हणजे दुःख आहे. आणि जिथे मत्सर असतो तिथे दुःख असतं, जिथे द्वेष असतो तिथे दुःख असतं, जिथे क्रोध असतो तिथे संताप. कुणी सांगावं आम्ही संतापत नाही म्हणून. आणि पुन्हा वाक्य, मी संतप्त आहे मी सुखात आहे. 2 वाक्य शेजारी शुलीचं जमतात का. आणि अशा पद्धतीने आम्ही विचार केला, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, तुलना आहे, चिंता आहे, या सगळ्या गोष्टीने आपलं अंतःकरण भरलेलं असेल तर मी सुखी आहे हे म्हणता येईल का. आणि मग संत जर म्हणत असतील तुम्ही दुःखी आहात तर तुमचं काय चुकलं. आता अशा पद्धतीने विचार आहे. आम्ही ऍक्सेप्टच करत नाही ना की सुखाच्या जे ऑब्व्हियस गोष्टी आहेत दुःखाच्या त्या आम्ही स्वीकारतो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत तिकडे आमचं लक्षच नसतं. आणि तिकडे लक्ष नसल्यामुळे आम्हाला भ्रम होतो की मी सुखात आहे. आणि हा भ्रम जर मी काढून टाकला तर चिंता एक दुःख आहे, भय एक दुःख आहे, ज्याला तुलना म्हणतात ते ईर्ष्या नावाचं दुःख आहे, स्पर्धा नावाचं दुःख आहे. मला ईर्ष्या आहे मी शांत आहे असं होईल का हो. ईर्ष्या करणारा माणूस सुखात असतो का. आता ह्या सगळ्या पद्धतीने विचार केला आपल्याला कळेल. आणि मग सुरुवातीला मी ऍक्सेप्ट करतो हळूहळू, नाही बाबा मी दुःखात आहे आणि मी दुःखी आहे असं ऍक्सेप्ट केलं की परमार्थाला सुरुवात होते. जोपर्यंत मी दुःखी आहे मी स्वीकारत नाही तोपर्यंत परमार्थाला खऱ्या अर्थाने सुरुवातच होत नाही. कारण परमार्थाचा बेसच आहे, मी दुःखी आहे स्वीकारा, मला दुःख नको असं ठरवू द्या, आणि मग दुःखाचे मला सुख पाहिजे हे ठरवू द्या, आणि नुसतं सुख नकोय मला सुखरूप व्हायचं हे ठरवू द्या. आता सुखरूप आणि सुख यातला फरक समजून थांबूया आज. त्याला पुन्हा पुन्हा सुखी व्हावं लागतं, तो एक भाग वेगळा. आणि सुख हे ज्याचं रूप झालेलं असतं त्याला सुखरूप म्हणतात. सुख हे ज्याचं रूप झालेलं असतं त्याला सुखरूप म्हणतात. आणि ज्याला पुन्हा 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 कारणाने सुखी व्हावं लागतं तो सुखरूप झालेला नसतो. आता आपल्या सगळ्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकाराने सुखी व्हावं लागतं. याने सुखी झालं, त्याने सुखी झालं, अशाने सुखी, त्याने. आता हे सुखाची सुरुवातीपासून तोंड धुतल्यापासून सुखायला सुरुवात आहे शोधाला. आतमध्ये चव जास्ती चांगली झोपेमुळे आलेली. धुतल्यानंतर काय वाटतं, बरं वाटतं. चहा घेतल्यानंतर काय वाटतं, बरं वाटतं. देवाला उद्बत्ती लावल्यानंतर त्याचा वास कोणाला जातो, मला का देवाला, बरं वाटतं. अशा पद्धतीने ते सारखं बरं वाटण्याचं ते खटपट आहे. जेवलं की बरं वाटतं, अमुक केलं की बरं वाटतं. ते सगळं की बरं वाटणं हा जो भाग आहे तो बरं वाटण्याचा अखंड शोध चालू असतो दिवसभर. आणि असं बरं वाटण्यासाठी अखंड प्रयत्न चालू असतं. तो सुखरूप नसतो, सुखी असतो. आणि जो सुखी होतो तो दुःखी झालाच पाहिजे असा नियम आहे. जो सुखी होतो
तो दुःखी झालाच पाहिजे असं नेहमी. उदाहरणार्थ कुणी मला जर चांगलं म्हटलं तर मला काय वाटतं, सुख वाटतं. आणि कुणी जर म्हटलं काय डॉक्टर साहेब तुम्हाला येत नाहीत प्रवचनं, कशाला करता, सोडून द्या तुम्ही, तर काय वाटेल, पुन्हा जर तोंड बघणार नाही. आता झालं, दुःख झालं, स्तुती केली की बरं वाटतं. ज्याला बरं वाटतं ना त्याला वाईट वाटणारच आहे. आता संत जे आहेत ते असं सुख आणि दुःखाच्या पलीकडे जातात. गीतेतला श्लोक माहिती आपल्याला, सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भाऊ जय जीव, असं गीतेत म्हटलेलं असतं. पण तसं कधीही करायचं नसतं. आता हे सगळं ज्यांचं ठरलेलं असतं त्यांना साधक असं म्हणतात. की सगळं तिथं ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, कळलेलं असतं, पण चुकून त्या वाटेला जायचं नसतं. अशी जी एक धारणा होऊन बसलेली आहे, त्यामुळे आपल्याला त्यातला जो खरा आनंद असतो तो खरा आनंद मिळत नाही. आज एवढी बैठक आपण मांडली. हे उपनिषद म्हणजे काय ते उद्या समजून घेऊ, आणि मग जमलं तर परवा कठोपनिषद आला, प्रत्यक्ष सुरुवात करू. थांबा. हरिओम तत्सत.